भाजप शिवसेना संपवण्याचं काम करतंय, अंबादास दानवे यांचा भाजपवर घणाघाती आरोप. दुष्यंत चतुर्वेदींना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर. शिवसेना नेतृत्वाकडून चतुर्वेदींच्या नावावर शिक्कामोर्तब. पक्ष संघटना आणि जनसंपर्काच्या बळावर चतुर्वेदी निवडणूक लढणार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी चर्चा झाली होती. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांबाबत तटकरेंची कबुली. दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली, तटकरेंचं वक्तव्य. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यामध्ये जोरदार पॉलिटिकल ड्रामा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला पार पडणार मतदान. विक्रम काकडे यांनी भरला उमेदवारी अर्ज. अंतर्गत विरोध विक्रम काकडेंनी झुगारला. विधान परिषदेसाठी भाजपच्या 11 उमेदवारांची यादी जाहीर. पक्षश्रेष्ठींकडे 48 नावांची यादी दिली होती. भरत गोगावले यांचा आम्हाला पाठिंबा. अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषद उमेदवारीवरून सुनील तटकरे यांचं वक्तव्य. महायुतीमध्ये रायगडमधील जागेवरून तणाव कायम. एकनाथ शिंदे अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत. रायगडमधून महेंद्र दळवी माघार घेणार नसल्याचे संकेत. महायुतीमध्ये नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनेकडे. नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये होती जोरदार रस्सीखेच. नरेंद्र दराडे यांनी शिवसेनेकडून भरला अर्ज. संभाजीनगर विधान परिषदेसाठी भाजप विरुद्ध ठाकरे गट अशी लढत. ठाकरे गटाकडून देवयानी पाटील डोणगावकर यांना उमेदवारी. भाजपकडून जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांना संधी. भाजपच्या विधान परिषदेचे अर्धे उमेदवार काँग्रेसचे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा घणाघात. पार्थ पवार राजकारणामध्ये सक्रिय झाले ही चांगली गोष्ट. अजित पवार असतानाचा विलिनीकरणाचा विषय आणि नंतरचा यात फरक. सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण. हल्लीच्या राजकारणात तत्वनिष्ठा कमी झालीय. मी कधी विचारांची तडजोड करत नाही. नागपूरमधल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी मांडलं रोखठोक मत. अशोक खरातच्या बनावट बँक खात्यांचा तपास एसआयटीकडे वर्ग होण्याची शक्यता. समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असणारी 100 खाती. चक्क खासदाराच्याच घरी चोरी. खासदार संदीपान भुमरेंच्या बंगल्यातून पळवला मोबाईल. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या. व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 42 रुपयांची वाढ. तर 5 किलोचा सिलेंडर सुद्धा 11 रुपयांनी महागला. पुणे जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील दुचाकी शोरूममध्ये तुफान राडा. दुचाकी दुरुस्तीसाठी आलेल्या दोघांना शोरूम कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण. तांबडी आदिवासी वाडीवर पोहोचला पाण्याचा टँकर. ग्रामस्थांनी मानले जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे आभार. माणगाव पोटनेर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्ती होती तहानलेली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात. अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू. 3 जण जखमी. ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. इस्रायलचा लेबनॉनवरील हल्ल्याचा परिणाम कच्च्या तेलावर. कच्चं तेल प्रति बॅरल $93 वर. विठ्ठल रुक्मिणीच्या धार्मिक विधींचं दर्शन आता भाविकांना सुद्धा घेता येणार. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय.